हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. वाजतायत दुपारचे 2:24. आता मी जस्ट ऑफिसला बसलोय, काम नाहीये, थोडंसं फ्री बसलोय, म्हणून मी बोललो एक छोटासा व्हिडिओ बनवूया. बघूया चॅनल कसा ग्रो होतोय युट्यूबला. बिकॉज माझं कसं आहे की युट्यूबला मी आता सध्या व्हिडिओज वगैरे नाही टाकत आहे. लास्ट मी टाकलेला आय गोस मी आय गेस की मी कर्नाळाला गेलेलो, कर्नाळा बर्ड सँच्युरीला. तेव्हा मी तिकडचा एक छोटासा ब्लॉग टाकलेला, छोटे छोटे पार्ट्स जॉईन करून. सो तो एक काहीतरी 4-5 मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल. आणि त्याला पण व्ह्यूज वगैरे इतके खास नाही आलेले. सो त्याच्यामुळे मग मी थोडस कमी झालो युट्यूबला. पण व्ह्यूज त्याच्यामध्ये ते अप एरो वगैरे येत होता व्ह्यूजचा ते. तो मी थोडासा तिथे जरा शांत राहिलो की हा भाई व्हिडिओजला लाईक्स तर येत, व्ह्यूज तर येत आहेत, लाईक्स तर नाही येत पण व्ह्यूज येत आहेत. सो 17-18 व्ह्यूज आलेले, मग मी बोललो ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग मी शॉर्ट्स टाकले. मग शॉर्ट्सला पण काहीतरी 200-250 काहीतरी व्ह्यूज आले. मी बोललो यार काय होत नाहीये, थोडंसं काहीतरी वरती पाहिजे, म्हणजे निदान 500 प्लस तरी पाहिजे व्ह्यूज मला. सो त्यामुळे मग मी बोललो की नाही होत आहे, मग काय करू. आणि मी असं ट्रॅव्हल पण नाही करत, म्हणजे ऑफिस टू डेली व्लॉग्स मध्ये काय दाखवणार. डेली व्लॉग्स मध्ये ऑफिसला जातोय, घरी येतोय, आणि मी फोन पण असा वापरतोय की तो थोडासा महाग आहे, म्हणजे 90,000च्या आसपास आहे. विवोचा X100 Pro सिरीज आहे माझा. सो त्याचा कॅमेरा क्वालिटी चांगला आहे. तर त्याच्यामुळे मग मी तो रिस्क नाही घेत आहे. की मला भरपूर जण मला बोलतात की तू अरे हेल्मेटला ते गोप्रो सारखं तू मोबाईल माउंट कर. मी बोललो नको भाई, आपल्याला नाही पाहिजे. गोप्रो पण आहे, गोप्रो म्हणजे SD कॅम आहे माझ्याकडे. बट त्याचे आपल्याला सेटिंग्स नाही माहिती, काय कळत नाही कशा करायचा. सो मी त्याच्यामध्ये आता जास्त जात नाहीये. आणि सेकंडली म्हणजे व्लॉग्स करायचे आहेत मला, आणि करणार मी व्हिडिओ कंटिन्यू वगैरे करायचं आहे मला. पण सीन असा होता की एडिट करायला वेळ नाही भेटत आहे मला. सो एडिटिंग करायला भेटत नाही, तर मग मी फोनमध्ये नुसते व्हिडिओ स्टोअर करून तर नाही ठेवू शकत. बिकॉज जर मी फोनमध्ये स्टोअर केले तर मग प्रॉब्लेम असा होईल की माझं फोन स्टोरेज फुल होऊन जाईल, जी मला नाही करायची आहे. आणि आता माझी सवय पण अशी कमी झाली आहे की आता पण बघू शकता की मी हात नॉर्मली हातानेच करतोय. मोस्टली सगळ्या हातानेच करतात, पण थोडस वाईट होतं. बट मला ते समजत नाही की मी ऍक्च्युअल मी दिसतोय की वॉल दिसते की कॅमेरा कसा अँगल, आय डोंट नो. तुम्हाला आता एडिटिंग मध्ये बसल्यावरच समजेल की ऑडिओ कसा येतोय, अँगल कसा बसलाय, आणि साऊंड कसा येतोय. मेन म्हणजे ऑडिओ साऊंड कसा येतोय. सो ते बघायला लागेल, मला चेक करावं लागेल, नाही तर मग परत एकदा मला रिटेक मारावा लागेल. कसा येतोय, काय प्रोसेस आहे, मला आयडिया नाहीये. कसा कलर करेक्शन आहे, कसं लाइटिंग येते, मला सगळं चेक करावं लागेल. सो मी परत एकदा चेक करेल आणि परत एकदा व्हिडिओ बनवू शकतो. सो प्लीज बघा.